Hello friend, today we are going to learn class standard 9 first poem of the class standard 9. The poem Life is written by famous poetess Charlotte Bronte. It is a very important poems and it is very most of the important poems and it is a motivational poem. The first stanza of this poem, Life believe is not a dream, so dark as sages say, of little morning rain, foretell a prison day. मीन्स लाईफमध्ये जर बिलीव करण्यात येते की इज नॉट अ ड्रीम सो डार्क ॲज सेजेस से जे व्हॉइस मॅनच्यामध्ये जे सांगतात की जीव लाईफ हे एका ड्रीमसारखं नाही आहे. ऑफ अ लिटिल मॉर्निंग रेन फॉरटेल अ प्लीझंट डे. कधी काळी जसं सकाळी आपल्या जीवनामध्ये पाऊस येतो थोड्या वेळासाठी, ते इथं कम्पॅरिझन केलेलं आहे विथ द हॅपीनेस. ज्याप्रमाणे एक भविष्यवाणी करतो आहे प्लीझंट दिवसाची, तर त्याप्रमाणे आपलं जीवन नाही आहे. समटाईम्स देअर आर क्लाउड ऑफ ग्लूम. एखाद्या वेळेस जीवनामध्ये पूर्ण अंधकारमय झालेला असतो. बट that time we thinking that it is the whole big problem in our lives, but these all the problem are transient, mean temporary. It shower will make the roses bloom. Oh, why lament is fall, means when the roses bloom that time you are happy, and when it is the fall that way why are you lament in that time. Rapidly merrily sunny hours flit by. ग्रेट मीन्स रॅपिडली अँड मेरीली. हे जे वेगाने आणि आनंदाने ही सनी अवर्स मीन्स जो दुःखाचा काळ आहे हा काय होणार आहे, फ्लीट होणार आहे म्हणजे जाणार आहे. ग्रेटफुली अँड चिअरफुल्ली एन्जॉय देम ॲज दे फ्लाय. त्याचासुद्धा आपण वेलकम किंवा थँकफुल करायला पाहिजे. बिकॉज दिस टाइम्स मेक अस अँड टीच अस सो मेनी थिंकिंग इन अवर लाईफ्स. वाट दो डेट ॲट टाइम्स स्टेप इन. मीन्स जे डेट आहे ते आपल्या जीवनामधलं एक चिरकाल सत्य आहे. ते एनी स्टेप कुठल्याही पायरीवरती आपल्या जीवनात येणार आहे. अँड कॉल अवर बेस्ट अवे. वाट दो सारो सीम टू विन ओवर होप अ हेवी स्वे. मीन्स समटाईम्स इट्स दॅट इन अवर लाईफ्स सारो सीम टू विन, म्हणजे जीवनामध्ये असं वाटते खूप वेळा की आपल्या जीवनामध्ये दुःख जे आहे ते खूप जास्त झालेलं आहे आणि ते विन करत आहे म्हणजे जिंकत आहे आणि जो हॅपीनेस आहे तो खूप अवे होत आहे आपल्यामध्ये. एट होप अगेन इलॅस्टिक स्प्रिंग कॉन्कियर तो शी फेल. होप इथं होपची तुलना जी आहे कम्पॅरिझन केलेलं आहे एका इलॅस्टिक स्प्रिंगसारखं आहे. म्हणजे जसं आपली होप जी आहे ती आणखीन वाढत जाते किंवा परत येते. म्हणजे आपण नेहमी आपल्या जीवनामध्ये होप ठेवायला पाहिजे, कारण दुःख आणि जो दुःखाचा काळ जो आहे हा टेम्पररी आहे, तो केव्हा ना केव्हा निघून जाणारच आहे. अनकॉन्क्युअर्ड दो शी फेल स्टील बियॉन्ड आर हर गोल्डन विंग्स. आणि स्टील स्ट्रॉंग टू बिअर अस वेल. मीन्स ऑल इन दिस प्रॉब्लेम्स वी हॅव टू स्ट्रॉंग टू बिअर अस वेल. मॅनफुली फिअरलेसली द डे ऑफ ट्रायल पियर. म्हणजे ट्रायलचा पिरियड जो असतो तो आपला डे आहे, सॅड दिवस आहे. हे कसे आपण त्याला फाईट करायला पाहिजे किंवा त्याच्या विरुद्ध आपण मॅनफुली अँड फिअरलेसली राहायला पाहिजे. कारण जेवढा आपण घाबरू तेवढा आपल्या जीवनामध्ये जे प्रॉब्लेम आहे ते वाढतच जाणार आहे. फॉर ग्लोरियसली अँड व्हिक्टोरियसली कॅन करेज क्वेल डिस्पेअर. आणि या सर्व प्रॉब्लेमचं जे सोल्युशन आहे किंवा हे जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम केव्हाच नाहीसे होतील जेव्हा आपण त्याच्या विरुद्ध ग्लोरियसली अँड व्हिक्टोरियसली फाईट करणार आहे. कॅन करेज क्वेल डिस्पेअर. अँड दॅट टाईम करेज ही अशी गोष्ट आहे की जी आपल्या ज्या डिस्पेअर आहे एंड करू शकते आणि पूर्ण नाहीशी करू शकते. कुठल्याही प्रॉब्लेमचा सामना जो आहे तो आपण करेजनेच करू शकतो. दॅट्स टाईम इट इज द पोएम लाईफ बिलीव इज नॉट अ ड्रीम सो डार्क ॲज सेजेस से ऑफ अ लिटिल मॉर्निंग रेन फॉरटेल अ प्लीझंट डे. समटाईम्स देअर आर द क्लाउड ऑफ ग्लूम but these are transient all. If the shower
will make the rose bloom. While lament its fall, rapidly, merrily, life's sunny hours fleet by, gratefully, cheerily. Enjoy them as they fly. What though they at times step in and call our best away? What though sorrow seem to win over hope a heavy sway, yet hope again elastic spring, conquer, though she fail, still beyond are her golden wings, still strong to bear us well, manfully and fearlessly. The day of trial bear, for gloriously, victoriously can courage quell despair. Is in these poems I write some difficult word and their meaning in Marathi language. You can understand and wrote down the meaning of the word, and additionally you can add the meaning in your notebook and write down and learn. It is very important to use in day to day life and you are spoken in spoken English times. So friends, if you are like my explanations and all this information, that time can you must be subscribe my channels. Thank you so much.